बानूला ज्यूस केलाय आणि हो का इथं एवढा बाजार आणलाय. ही बी बाजार आहे, ही केमून बाजार आणलेला आणि ही आता जीवरून आणला कारण केम मध्ये फळं मला भेटली नाही ती डाळुंबी ही, म्हणून म्हणलं इकडं भेटली असते. तर डाळुंबी ही सगळी फळं आणली आणि ही पण आणले, काय म्हणतात खरबूज बी आणले, बीट खरबूज सफरचंद संत्री डाळुंबी हो का सगळं आणले. लय फळं आणले ती बानूला आता वेगळी वेगळी. आणि एवढंच नाही तर बानूला मी ज्यूस केला आता, म्हटलं पाजून बघावा. उठ पिली उठ. तर हो का मी ज्यूस असा बनवलाय, ताईंना दिलेलं भांड ताई हो का बनवलंय. आणि ह्याच्यात बीट सफरचंद थोडासा अनरस आणि अनरस नाही आणलं मी, बीट संत्री आणि सफरचंद आणि एवढ्याच बनवलंय. तर आता ही मी बानूला पाजते. उठा मस्त असं झालंय कारण त्या दुसऱ्या ह्याच्यात होत नव्हतं मिक्सरच्या ह्याच्यात. हो तर बानूला मी चारती, बानूचं जेवण झालंय तरी पण मी चारती, म्हणलं चारावं. म्हणलं कसं आहे माहितीये का, घट झाले ना म्हणून बानूला ती गिळवण आहे. ए दीक्षा गिलास दे का बाहेरचं. बघा बानूला चालते बघा मस्त असं बानू खायला लागली. पाणी नको वतायला, हा पुरं नाही ना वतायचं. तर गिलासात घेते वतून मी, म्हणलं दाखवा ताईंना मस्त असं या लागलंय हो का. तर बानूला मस्त असं आता थोडंसं मी पाजते आणि थोडं ठेवते थोड्या वेळाने, कारण जेवण झालंय. मी जीवरला गेलती मिरच्या आणायला. मिरच्या कुठे ठेवल्या बरोबर आहे ना, मिरच्या हा हो का मिरची आणली. ही मिरची नव्हती, मसाला आहे पण म्हणलं जत्रेला नवीन मसाला करावा, परत घट बसल्यावर नाहीत ना आमच्या इथं करत, म्हणून 1 किलो मिरची आणली. आता ती बिगडी मिरची आणूस तर ही सामान गोळा करूस तर ह्याची नीट होतं या. तर हो का बानू झोपीतच आहे तरी पण मी चारते या. काय करायचं नंतर का नाही, आता दीड 2 महिने काढायचं आणि नंतर बानूला घेऊन लांब जाणार आहे मी फिरायला म्हणजे दवाखाना करणार आहे, दवाखाना. आईचं आणि तात्याचं बिलकुल ऐकणार नाही आता. परत मी आणि बानू घेऊन लांब जाणार आहे का नाही पिले. जिथं मी आणि बानूच असणार आहे पण हेडेव काढायला जमणार नाही, कारण इथं पण तात्या स्वयंपाक दीक्षा म्हणून त्यांना आईला इथंच ठेवावं लागल. सरकारी गाडी येते आपलं त्यातच जायचं. कारण आई काय म्हणती, आई बी भीती मला बी भ्या घालती, पण मी आता धडच मन करणार आहे कारण इलाज ही चालू करावंच लागणार आहे. कशी बघती बघा हो का, हो कशी बघती टकारी म्हैस. तर मी आता कुणाचंच ऐकणार नाही, आता फक्त मी बानू दवाखाना करणार आहे. अजून टाइम आहे तवर म्हणलं सांगावा. तर हो का सांडायला हात कशी केलाय बा किती ना हो का जिल्हा शिता आहे आणि सांडायसाठी हात तिनं केलाय हो का. बघितलं का किती आगाव पुरगी आहे, लय आगाव पुरगी आहे. मला माहिती आहे की सांडायला. तर हो का केस वाढली तर टकलच करते बघा आता मी. हे सांगलं गे दीक्षा बानू.
लय अवघड असते मोबाईल धराय कोण नसल्यावर. दीक्षाचा दुनियाची लाजती, काय करायचं. आणि एका हाताने तर काही जमत नाही. तर आता मी गिलासानेच पास्ती बांधू लागलो असं. अगं प्या 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 आपल्या त्या माऊना पाठवले बानूला मिक्सरचं भांड ज्यूस करायला. हो तिकडं ठेवलेलं छान छान. त्या माऊनी बानूला कपडे पाठवलेली, त्या माऊनं पाठवलंय छान छान पाठवले. बघा कशी बघती टाकारी म्हैस माझी. गोळ जेवण झालंय म्हणून उशिरा म्हणलं तुम्हाला दाखवण्यासाठी मी बनवलंय आपलं, बाकी काय नाही. म्हणलं चला दाखवा. त्या ताईनं पाठवलेलं तर बानू ह्याच्याकडेच बघती. आता ही थोड्या वेळाने आई पाजल अजून. मी आता थोडंच पाजती. तर म्हणलं चला म्हणलं तुम्हाला दाखवा म्हणलं बानू. हो का चमच्याने नाही पाजत आता बानूला, यांनीच पाजते आता. माशा एकटीला झोपू देत नाही त्या पोरीला, काय करावं. दर दर ग पिले. सांडबायला एक नंबर आहेच बघ. आणि आता ते ताईनं सांगितलंय ना शेंगदाण्याच्या लाडूचं, ते पण करणार आहे. पण आता घरच्यांना बघू, दीक्षाला सांगेन तसं दीक्षा देईल करून आईला. हाय चार आहे. दीक्षा जाते शाळेत, पण आज दीक्षाचं पण बरं वाटत नाही दीक्षाला, पण घरीच आहे दीक्षा. दीक्षाला पण बरं वाटत नाही म्हणून दीक्षा घरीच आहे. बोलून बोलून का नाही तोंड दुखायला लागलं. तर चला मी किती बानूला चारून. आणि कसं वाटलं ताईनं ज्यूसचं भांडं दिलेलं नक्की सांगा कमेंटमध्ये. तर चला बाय.